माननीय सभापती महोदय, या विधेयकाच्या माध्यमातून सभागृहाच्या सदस्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी व्यक्त केले आणि निश्चितच मी सर्व ज्येष्ठ सदस्यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि शेवटी लोकांच्या ज्या अडीअडचणी आहे, लोकांच्या ज्या वेदना आहेत, ते या सभागृहाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त करणं अभिप्रेत आहे। परंतु माननीय सभापती महोदय, निश्चितच माननीय सचिन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपण ही जी सुधारणा केलेली आहे, या सुधारणेच्या माध्यमातून लोकांना जी काही त्रास होत होता, जे जीएसटीचे लोक त्यांना त्रास देत होते, ते रिलॅक्स करण्याच्या दृष्टीने जी सुधारणा आणलेली आहे। आणि अशा पद्धतीचे रिकमेंडेशन राज्याच्या वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी आले होते, म्हणून केंद्राने तशी सुधारणा केली आणि तशी सुधारणा आपण करत आहोत। आणि त्या माध्यमातूनच हे सर्व सुधारणा ज्याचा उल्लेख मी काल या ठिकाणी केलं ते निश्चितपणे आपण करणार आहोत। सन्माननीय सदस्य अंबादास दानवे साहेबांनी काल काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले, त्याचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करायचा की त्यांनी एक तक्रार केली होती की जीएसटीचा डेटा लीक होतो। तर त्यांच्या सूचनेची तक्रार शासनाने घेतली आणि आता आपण पूर्णपणे ते जे काही आपण या संदर्भामध्ये आता क्रॉप करत आहोत आपण, आणि सुरुवातीचे आणि शेवटचे नंबर पूर्णपणे एकाचा डेटा दुसऱ्याला जाणार नाही अशा पद्धतीची सुधारणा त्यात केलेली आहे। दुसरा आपण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता की राज्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यात राज्याचा कुठलाही कर बुडत नाही आहे, परंतु किंबहुना लोकांना जे त्रास होत होता, जे विलंब लागत होतो, तो आपण शॉर्ट पिरियडमध्ये या ठिकाणी आणलेला आहे। त्यासोबतच आपण अजून एक मुद्दा उपस्थित केला होता की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ज्या गाड्यामध्ये वगैरे टॅक्सेस जास्त आहे आणि याच्यात महागड्या गाड्यामध्ये कमी आहे। मी या संदर्भात आणि शेतीच्या उपकरणाच्या संदर्भात त्याच्या संदर्भात देखील मी माहिती आपल्याला सांगू इच्छितो की रासायनिक खताची आपण जे जीएसटी होता तो 18% वरून 5% आणलेला, ट्रॅक्टरवर देखील 18% वरून 5% आणलेला, ट्रॅक्टर टायर व ट्यूबवर देखील 18% वरून 5% पर्यंत आणलेला आहे। सोबत ठिबक सिंचन, स्पर्श सिंचनमध्ये 12% वरून 5% पर्यंत आणलेला आहे। आणि अधिसूचित जैव कीटकनाशक सूक्ष्मद्रव्य यांचा देखील आपण जीएसटी कमी केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की जे आपण गाड्यांच्या संदर्भात अजूनही महागड्या गाड्यांना 28% जीएसटी आहे, मध्यम गाड्यांना 18% आणि जे ईव्ही वगैरे गाडी आहेत त्याला 5% आहे। मी या माध्यमातून सभागृहाच्या सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि 1000पेक्षा कमी जे परतावा होता तो या माध्यमातून मिळेल। त्यासोबतच जे विक्रीनंतरची जी सवलत होती ती देखील या माध्यमातून लोकांना मिळेल। आणि निश्चितच जे लोकांना इनपुट टॅक्सपेक्षा आउटपुट टॅक्सपेक्षा इनपुट टॅक्स कमी होता त्यांना देखील जो काही निधी आहे त्यांचा जो डेडलॉक पडून राहत होता तो देखील लवकर मिळेल। आणि निश्चितच या माध्यमातून राज्याच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात येईल। जे सूचना सचिन साहेबांनी या ठिकाणी केले, बाकी काही सन्माननीय सदस्यांनी केले, मी आपल्याला आश्वस्त करतो की आपण प्रसाद लाड साहेबांनी दिले त्या सर्व सूचनेच्या संदर्भामध्ये जीएसटी काउन्सिलमध्ये या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून रिप्रेझेंटेशन देताना तुमच्या सर्व सूचना निश्चितपणे विचारात घेऊ एवढ्या निमित्ताने सांगतो आणि सभागृहाने या विधेयकाला मंजुरी द्यावी अशी आपल्याला विनंती।